रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अजून कोणी चालू करायचं सर का? सगळे चालू आहे. टीव्ही 9 मध्ये म्हणून तुमचा कसा असेल दुसऱ्याचा फोन हा भाई लाईव्ह सुरू आहे. त्यांनी याला पटवून सुरुवात करणार. हॅलो अच्छा संजय ठीक आहे ओके हां बरं नाही ओके चला रेडी बाळांनो सुरुवात करायची असेल तर करा सर. अरे सर किती वेळचं कुठीच संपेपर्यंत चला रे वायर येते बघा शेवटची बातमी होती हे बंद कर. शेवटच्या बातम्या बंद कर. अजून जिवंत राहणार आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कालपासून काँग्रेसच्या वतीनं दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांचा संवाद सुरू आहे. या काळात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी तुमच्या सरकारकडे बोट दाखवले. हे दळबद्री सरकार आहे, नालायक सरकार आहे आणि हे कमिशन सरकार आहे. हे सगळे शब्द आणि शेतकऱ्यांना मराठवाड्यात असलेला दुष्काळ या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी डिव्हिजनल कमिशनरकडे एक तातडीची बैठक घेतली होती. इव्हन दो आचारसंहिता असताना अशी बैठक घेता येते का, तर त्यासाठी पूर्व परवानगी सुद्धा सरकारने निवडणूक आयोगाकडे मागितली, त्यांना ती दिली. दुष्काळासंदर्भामध्ये करायच्या उपाययोजना काय केलं पाहिजे, कोणत्या लेवलनी केलं पाहिजे, किती गांभीर्याने घेतलं पाहिजे, या संदर्भामध्ये सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, डिव्हिजनल कमिशनरला देण्यात आलेल्या आहेत. या बैठकी पार पडल्यानंतर काही लोक झोपीतून जागे झाल्यासारखे जागे झालेत आणि आता ते पाहणी दौरे करतायत. मुळामध्ये निवडणुकीच्या प्रचारानंतर मिळालेली उसंत आणि त्या अनुषंगानं केलेले ह्यांचे हे दौरे राजकीय भांडवल कसं करता येईल यासाठी झालेले दौरे आहेत. सर्व तालुक्यातील जनतेला माहिती आहे, मराठवाड्यातील जनतेला माहिती आहे की सरकार यावर काय उपाययोजना करत आहेत, किती ठिकाणी किती टँकर लागलेले आहेत, कसा पाणी पुरवठा केला जातोय. आणि मग हे दौऱ्याची पाहणी करताना मग मुख्यमंत्र्याला फोन लावणे आणि मुख्यमंत्री नॉट रिचेबल असं सांगणं, जणू काही हे फोन लावणारा आणि मुख्यमंत्री यांच्या फोनची वाट पाहत बसले असतील असा त्यांचा समज असावा. काल अहिल्यादेवींची जयंती साजरी करायला चोंडीमध्ये स्वतः मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर मी स्वतः होतो. आणि एखाद्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये असताना किंवा भाषण करताना आलेला फोन उचलत नसतात हे समजण्यासारखं आहे. पण तरीही यांना टीका कशी करता येईल यावर यांचा जास्त भर आहे. या सरकारने काय करतं, या सरकार कसं चाललंय हे सर्वसामान्य जनता जाणते. परंतु यापूर्वीचं सरकार कसं होतं याच्याकडे जर पाहिलं तर हे सगळं अजगरासारखे झोपी गेलेलं सरकार होतं.
आम्हाला कोणाशीच काही देणं घेणं नाही, आम्ही कुणाकडेच पाहणार नाही आणि प्रत्येकजण आपापल्या खात्याचा मंत्री हा मला कसं भर अब्दुल्ला गुड थैली में या पद्धतीचा त्यांचा तो कारभार चालला होता, ही सर्व जनता जाणते. म्हणून आमच्यावर टीका करण्यापैकी किंवा त्याच्या ऐवजी तुम्ही सरकारला सपोर्ट केला पाहिजे. जे सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक काम करतं त्यावेळेला आपली भूमिका त्यांच्याबरोबर राहून किंवा त्यांना सहकार्य करून शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, मग ते कोणत्याही तालुक्याचे असेल, तुमच्या मतदारसंघातील जरी असले तरी हे सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला पाहिजे. परंतु यांना या प्रश्नाची देणे घेणे नाही. ही नौटंकी यांची काही दिवस चालेल, आणखीन 2-3 दिवस हे नौटंकी करणार, नंतर हे कुठं जातील हे यांना सुद्धा माहीत पडणार नाही. म्हणून यांना हे नौटंकी करण्यापुरता हा त्यांचा विषय होता. त्यांचे नेते जर पाहिले ते सर्व परदेश वारीवर आहेत आणि हे जे आता यांना जे जाणं जमलं नाही हे 2-3 दिवसानंतर परदेश वारीकडे जातील. परदेशवारीवरून काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय आणि सार्वत्रिक एक चर्चा आहे की शेतकरी अडचणीत असताना, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, शेतकरी संकटात सापडला असताना कृषी मंत्री मात्र परदेशात थंड हवा खात आहे. मंत्री जरी परदेशात गेले असतील तर यातली त्याच्यामुळे इतरची यंत्रणा बंद पडण्याचं कोणतंही कारण नाही. स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, या सर्व यंत्रणेकडे स्वतः मॉनिटरिंग करतायत, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सूचना देत आहेत. म्हणून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. ज्या ठिकाणी बियाणं मिळालं नाही, ज्या ठिकाणी बोगस बियाणं दिलं जाईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं या सरकारचं धोरण आहे. म्हणून आपल्याला जे काम करायचं त्याकडे लक्ष दिलेलं बरं. कोण कुठं गेलं यापेक्षा शेतकऱ्यांना काय मिळालंय याच्याकडे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. अजित पवार म्हणाले की छगन भुजबळ आणि आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. अजित पवार आणि भुजबळांमध्ये संभ्रम असण्याचं काही कारण नाही आहे. आम्हालाही वाटतं तसा नसावा, परंतु ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांचे स्टेटमेंट येत आहेत ते स्टेटमेंट पाहता हे नेमकं यांची भूमिका काय ही एकदा अजितदादांनी सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून इतरांना वाव देणं मला वाटतं हे योग्य नाही. म्हणून अजितदादांनीच त्याच्याबद्दलचा जर खुलासा केला तर आणखीन चांगलं होईल. संभ्रम नाही, परंतु जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये अशी भूमिका एखाद्या नेत्याने घेणं हे चुकीचं आहे असं आमचं स्पष्टपणे मत आहे. सरळ सरळ ते नाराजच आहेत. फक्त या त्या गोष्टींना बोलून दाखवतात. आल्याच त्यांचं असं झालंय, त्यांना पश्चाताप होतो असंही काही लोक म्हणतात. आता मग ते नाराज असेल त्यांनी बोलून दाखवलं पाहिजे ना. बघा, एखादी गोष्ट किती दिवस लपून ठेवणार तुम्ही? नाराज असाल तर नाराज बोला ना. काय फरक काय पडणार आहे? तुमची भूमिका जोपर्यंत तुम्ही स्पष्टपणे मांडत नाही तर त्या भूमिकेचं कोणी गांभीर्याने घेतील कसं? कोणत्या गोष्टी तुम्ही नाराज आहेत? काय तुम्हाला हवंय? कशासाठी तुम्ही नाराज आहात? या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे की नाही? नाही, हे नाही झालं म्हणून हे नाही, मग माझी भूमिका अशी नाही, मग माझी भूमिका तशी नाही. हे जे असे जे संभ्रम निर्माण करणारे प्रश्न आहेत ना, हे मांडू नका. मग स्पष्टपणे बोलून द्यायचं. काय फरक पडतोय? आणि भुजबळासारख्या मोठ्या नेत्याने बोललं तर त्याचं